नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला पाहायला मिळेल की प्रताप बाबा हे काय आहे, एस कंस्ट्रक्शन मधला महिपत शिर्केला पण आमंत्रण केले आहे. कल्पना म्हणते की महिपत आहे म्हणल्यावर साक्षी सुद्धा असणार, असल्या नीच माणसाला कशाला बोलवलं आहे. बाबा म्हणतात कल्पना मोठ्या बिल्डरसाठी आमंत्रण आहे, प्रामाणिक बिझनेस करणाऱ्यांसाठी नाही. हे आमंत्रण पाठवणाऱ्याने महिपतचं यश गृहीत धरलं आहे. त्यातली सायली म्हणते की बाबा आम्ही दोघं पण येतो तुमच्या बरोबर, म्हणजे महिपत जवळ सुद्धा येणार नाही तुमच्या. बाबा म्हणतात हो, मला तर आनंदच होईल तुम्ही आला तर. सायली अर्जुनला म्हणते आपण जाऊ. तन्वी मनात विचार करते मला पण बिझनेस एक्स्पोला जावं लागणार त्यांच्यावर वॉच ठेवायला. तन्वी बाबांना म्हणते बाबा तुम्हाला एवढं मोठं आमंत्रण मिळालंय तर मी अश्विन पण येतो तुमच्या बरोबर. कल्पना म्हणते हो चालेल, आनंदच होईल आम्हाला. प्रतिमा गजरा करत गाणी म्हणत असते. रविराज आणि सुमन तिच्याकडे बघतच राहतात. आवडती गाणी म्हणत असते. सुमन म्हणते मला तर तुम्ही जुन्या वहिनी वाटत आहात, आणि नागराजला म्हणते वहिनीला आठवलं सगळं. नागराज म्हणतो अभिनंदन वहिनी, आणि तो मनात विचार करतो की तुला औषध द्यायला सुरू करावं लागेल वलाल तन्वीला. तुला आठवणार नाही याची खबरदारी आम्हालाच घ्यायला लागणार. नागराज म्हणतो मी मागवलेले औषध अजून कसे आले नाहीत, यायला पाहिजेत. अर्जुन सायली बोलत असतात आयडिया माझी मस्त आहे बायको तुझी, अशी म्हणत असतो अर्जुन. सायली म्हणते देवीच्या आशीर्वादाने आपल्याला ही संधी मिळाली आहे. महिपत आणि साक्षीच्या घरी नसताना आपण तिथे जाऊन लॉकेट शोधू शकतो. आपल्याला माहिती ते दिवसभर बिझनेस एक्स्पो मध्ये असणार आहेत. आपण जाऊ आणि शोधून काढू म्हणतो. अर्जुन म्हणतो आपण दोघे नाही करू शकणार. 1 मिनिट, मी फोन लावतो. चैतन्यला लावतो तो फोन. चैतन्य म्हणतो अर्जुन म्हणतो की आपल्याला बिझनेस एक्स्पोला जायचं आहे. चैतन्य म्हणतो मला वहिनीने मेसेज करून सगळा प्लॅन सांगितला आहे, आमचं बोलणं झालं आहे, पण एक छोटा प्रॉब्लेम आहे, माझ्याकडं बिझनेस एक्स्पोचं आमंत्रण नाही. अर्जुन म्हणतो डोंट वरी, मी करतो सगळं मॅनेज. प्रिया सुद्धा असणार आहे तिथे. अर्जुन म्हणतो तिच्यावर आमच्यावर तिचं बारीक लक्ष असणार आहे. चैतन्य म्हणतो महिपत साक्षीवर चकवा देणं सोपं आहे, पण प्रियाला नाही. अर्जुन म्हणतो मला अशी व्यक्ती माहितीये ती तन्वीपेक्षा डेंजर आहेत. चैतन्य म्हणतो कोण? अर्जुन म्हणतो सायली 20.4. तुला माहित नाही, ते खूप डेंजर आणि सॉलिड आहेत. चैतन्य म्हणतो ठरलं तर मग बिझनेस एक्स्पो मधून साक्षी आणि तन्वीच्या घरी जायचं आणि लॉकेट शोधूनच काढायचं. रविराज हॉलमध्ये बसलेला असतो. सुमन नागराजला म्हणते कुठं चालला आहे रात्रीचं? तो म्हणतो मित्राला भेटायला चाललो, येतो लगेच. तन्वी अर्जुन दुसरीकडे. तन्वी अश्विनला आपण जाऊ असे म्हणत अश्विनला म्हणते आपण जाऊ बिझनेस एक्स्पोला. अश्विन म्हणतो नको, मला नाही यायचं. तन्वी त्याला समजवते आणि म्हणते मी सांगितलं आहे आम्ही दोघं येणार आहे. आणि अश्विन म्हणतो माझे डिसिजन तू घेत नको जाऊ. तन्वीवर चिडतो. दुसरीकडे रविराज प्रतिमा बोलत असतात. रविराज म्हणतो दिवसभर सगळ्या गोष्टी घडत असतात, त्या गोष्टी मी कोणाची शेअर करायचं? मी तुला सांगितलं तर चालेल का? विषयी बोलत असतात. जुन्या आठवणी प्रतिमाला सांगत असतो. सायलीला अर्जुनला सुद्धा झोप येत नसते. ते उद्याचाच विचार प्लॅनचा करत असतात आणि बोलत असतात. मग ते दोघे जण बाहेर जातात आणि दुसरीकडे तन्वी महिपतला फोन लावते आणि त्यांना म्हणते तुम्हाला महत्वाचं सांगायचंय. आणि महिपत बोलतो बोल की चुचुंद्रे, काय झालं? बिझनेस एक्स्पोला होणार आहे. महिपत म्हणतो माहितीये मला साक्षी, मी येणार आहे. तन्वी म्हणते अर्जुन सायली सुद्धा येणार आहे आणि बाबांना मोठं आमंत्रण आले. महिपत म्हणतो वकिलाचं काय काम तिथे? तन्वी म्हणते
मला वाटते त्यांचे काहीतरी आयडिया चालू आहे, गडबड चालू आहे. मैपत म्हणतो, शोध मग काय गडबड आहे ते. तन्वी म्हणते, अर्जुन काय करणार नाही. तुम्हाला असं वाटतंय मला तर. प्लॅन असणार त्यांचा. अश्विनला तर मी सांगितलंय, मी पण आपण दोघं जाऊ. अर्जुन सायलीवर वॉच ठेवायला, मी पण येणार आहे. वैपत बोलतो, तू काय वॉच ठेवणार स्वतंत्रे? असं काय तरी कर की ते येणारच नाही. तन्वी म्हणते, मी काय